शनाया, कोणाची ब्रीफकेस आहे ही? शनाया, तुला विचारतेय मी, कोणाची आहे ही ब्रीफकेस? तू काही सांगणार नाहीस, मी बघते. थांब. उघडत का नाहीये ही? लॉक आहे बहुतेक. काय तू पण, ही श्रेयसची बॅग आहे. श्रेयसची? हा, म्हणजे मी सकाळी बसून काम पण करत होतो ना, तर ती त्याचीच राहिली आहे. बाथरूम मध्ये? अगं नाही, तो वेडा आहे, तो विसरला असणार आहे बाथरूम मध्ये. आता काय, तू त्याची वाटेल ती कामं करशील. शनाया, मी ना तुला खूप चांगलं ओळखू, त्यामुळे तुझं आणि श्रेयसचं जे जमलंय ना, त्यावर माझा अजूनही विश्वास नाही. ते असं काय करतेस आता? मी सोड यार, आता मी सुधारले तरी तुला काहीच वाटत नाही माझ्या बाबतीत. ठीक आहे ना, ऐक माझं. बघ, श्रेयसला ना प्रमोशन मिळालंय आणि त्याचं पॅकेज आता डबल होणार आहे. आणि तसंही गॅरी मला काही भाव देत नाहीये, सो मी का त्याच्या मागे माझं लाईफ वेस्ट करू ना. देव करू आणि तसंच घडव शनाया. एनिवे, तू कॉफी घेणार आहेस? कॉफी? मी करते ना कॉफी. एवढं काही सुधारायची गरज नाही. हा, मी आधी फ्रेश होते आणि मग कॉफी करते. हा, बोल ग. अरे ऐक ना, गॅरी त्याची ब्रीफकेस इथे विसरलाय आणि त्याच्यात काहीतरी मेहताची फाईल आहे इम्पॉर्टंट. तू प्लीज ती ब्रीफकेस घेऊन जा ना प्लीज. नाही, मला ते शक्य नाहीये. का? अगं, मला पानवलकर सरांनी ऑफिसच्या कामानिमित्त पुण्याला जायला सांगितलंय. मी निघतोय आता. अरे मग ती बॅग कोण देणार? मी काय सांगू? हे बघ, मी निघतोय आणि माझ्या बरोबर कदम पण येत आहेत. तू बघून घे काय करायचं. अरे बाय. गॅरीलाच मेसेज कर. Briefcase? How should I give it back to you? मी बघतो काहीतरी. काय रे, मेसेज आहे का कोणाचा? हो, ते ऑफिसचं माझं. या श्रेयसलाही आत्ताच पुण्याला पाठवायचं होतं. मोठा प्रॉब्लेम होऊन बसला यार. शनाया फाईल कशी आणेल ती माझ्यापर्यंत किंवा आनंदला तरी मिळायला हवी.